तर आपली दोन कामं होतात आज. आपण भाजी पण काढतो आणि सकाळी ढोरा पण आपण सड्यावर घेऊन जातलो. तर मित्रांनो, आता आपण सड्यावर इल्लो आणि आपल्याकडे छत्री काय आणलेली नाही, कारण खाली काय पाऊस नाही होतो. आणि आता अचानक भयानक पाऊस इलेलो हा. तर बघू शकता ही अजून एक फागल्याची येल आपल्याला दिसलेली आहे. आणि ही बघा, तर मित्रांनो बघू शकतास, ही बघा एका टायमाची आपल्या फागली भेटलेली होत. नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चरमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमका कोकणातील सकाळ आणि रानभाजी काढण्याचा भन्नाट अनुभव तुमका दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओत तुम्ही फोडशाची भाजी बघितलेला, आज आपण फागली भेटतात का बघूया. चला तर मग आजच्या व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघू शकतास, आता आपण सड्यावर जातो. तर आपली दोन कामं होतात आज. आपण भाजी पण काढतो आणि सकाळी ढोरा पण आपण सड्यावर घेऊन जातलो. बघू शकता, मागच्या व्हिडिओ त्यांना तुम्ही सगळ्यांका बघितला असाल. आणि आपली ढोरा होत, आता आम्ही सड्यावर घेऊन जातो. चराव तर वाढलेला पावसात, आता हे चरणार आणि संध्याकाळी खाली येणार. कारण पाऊस तर गेलो, पण वातावरण बघू शकतास, तसा बघलास तर हिरव्यागारच सगळीकडे दिसता. या बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या काय सुट्टी आहे, शनिवार असा, आणि आज सड्यावर फेरफटका मारूक आम्ही जातो. चला बघूया. या वातावरण बघा तुम्ही, आणि आपली सड्यावरची जाऊची वाटा. मित्रांनो, असा दृश्य तुमका बघू भेटलेला नाही. आजकाल ढोरा कोणाकडे दिसत नाहीत, पण आपल्याकडे असत. आणि बघू शकता आपलं मित्रांनो आता सड्यावर येलो आणि आपल्या सड्यावर येतो आणि बघू शकता आहे ना, आपलं समुद्र दिसता. हे बघा, इकडे सुरूची झाडं आहोत आणि त्या सुरूच्या झाडापलीकडे समुद्र. आता आपल्या घ्या वाटेन सड्यावर जाऊचा. मित्रांनो, पक्ष्यांच्या किलबिलाटात ना सकाळीच एकदम जाऊचा आनंद वेगळा होता. आणि हय सड्यावर गेल्यावर आमका सकाळी फ्रेश वाटता. शनिवार असा, आपल्या सुट्टी असा, आणि घरात बसून काय करण्यापेक्षा सकाळी सड्यावर येऊन फेरफटको पण मारू भेटता. आणि तुमका व्हिडिओतनं काही ना काय दाखवू पण भेटता. तर मित्रांनो, फायनली आता आपण सड्यावर पोचलो आणि आता आपली ढोरा आपण चराक लावलो. आता ही संध्याकाळी आपला आता चरतली दुपारभर, आणि संध्याकाळी आपोआप खाली येतली. आता आम्ही तिकडे भाजी बघतो काय भेटतात काय. या वातावरण बघू शकतास, आणि तिकडे पण पाऊस दिसता. आणि आता आपल्याकडे एकच छत्री आहे आपल्या मित्रांना आणल्यानं. आता आमका तो छत्रीत घेणार नाही, आता आम्ही ह्या झाडीखाली राहतो. आणि बघू शकतास कशा प्रकारे पाऊस धरलो होतो. मित्रांनो, आता आपण फागल्याच्या अलीकडे इलो. बघूया या जाळीवर आपल्याला काय फागली भेटतात काय. हे बघा, अशा प्रकारे फागली असतात, पण त्या जरा खाल्लेला. बघू शकतात आता पाऊस तर आपल्याकडे इलेलो आहे, आणि आम्ही काय छत्री वित्री काय आणलेली नाही. आपल्याकडे एकच छत्री आहे. आता मित्राकडे मोबाईल देऊ आणि आपण आता भिजतलो. तर मित्रांनो, आता आपण सड्यावर इल्लो आणि आपल्याकडे छत्री काय आणलेली नाही, कारण खाली काय पाऊस नाही होतो. आणि आता अचानक भयानक पाऊस इलेलो आहे, आणि आता आम्ही भिजतो आणि भिजत फागली काढतो. बघू शकतो तिकडे राजू आपला फागली दिलेला तिकडे शोधता. बघूया आपल्या फागली किती भेटते. आणि सकाळच्या वातावरणात असा भिजा पण पावसात खतरनाक वाटतं.
पाऊस तर आज दिलो बऱ्याच दिवसांत, कारण पहिल्या पावसात काय आमका नाव घेऊन काय गावलेलं नाही आणि सड्यावर येतो आणि जवळजवळ महिनाभर काय पाऊस नाही होतो आणि फायनली आता वाईट परत जरा एकादशी असल्या कारणानं पाऊस पडायला लागला. आता आपण थंय गेलो, थंय आपल्या काय भेटले नाहीत. आता आम्ही जरा खालच्या कांबड्यात बघतो सगळे काय आपल्या फागली भेटतात ती. तर बघू शकता राजू का आता आपल्याकडे आपल्यासोबत. मागे तुम्ही पोडशाच्या भाजीच्या व्हिडिओत बघितलेलात आणि चांगला प्रतिसाद दिलात आणि आता आम्ही अकडे खालच्या कांबड्यात जातो आणि बघू शकता अकडे खाली पण पाऊस जबरदस्त धरलेलो हा. आणि बघा आता आम्ही परत जरा खाली जातो. चला, पाऊस असं म्हणण्यासारखं काय पाऊस लागणार नाही, पण जरा वाईट लागता एक सर. तर बघू शकता ही अजून एक फागल्याची येल आपल्याला दिसलेली आहे आणि ही बघा अशा प्रकारे फागली असतं ती. चला आता दुसरीकडे पुढे बघूया. आणि या वातावरण बघा काय क्लास हा, सगळीकडे हिरव्यागार असा पसरलेला हा. आता पुढे जातो इकडे लोकांची ये जा असल्या कारणानं इकडे काय गावनच नाही. इकडे पुढे नंतर बघूया पुढच्या ह्याच्यात काय गावतात तकडे. ह्या जाळी राहत तकडे वरती होत. हे बघा आता व्यवस्थित तर काढू काय, कारण अडचण भरपूर ही तोरण्याची येला. तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे अडचण आणि आता आपण आता काढतो. हे बघा काटे बिटे बघू शकतात किती होत. आता बघा फायनली आता आपल्याला भेटलेला आता कशा प्रकारे मेहनत करूची लागता. पूर्वी आम्ही आता ह्या वर्षीत काय भुईमूग वगैरे इकडे घातलं नाही, कारण पाऊस नाही नाही तर ह्या टोकापासून इकडे पूर्ण असो सगळे वाडीतले मिळून आणि गावातले पण असायचे आणि पूर्ण इकडे भुईमूग घालायचो. ह्या वर्षी काय पाऊस बिऊस नाही नाही बघा. आता परत तकडे बघूया पुढे आणि सोबत हे डोलू बिलू आपले गेलेले आहोत. मित्रांनो अशो साड्यावर जातो सकाळी उठान फेरपटको मारूची ती मजा वेगळीच आणि ता फक्त तुमका कोकणातच आपल्या बघू भेटतला. आणि अशा सगळ्या निसर्गरम्य वातावरणात फेरपटको सकाळीच मारूचो म्हणजे तो आनंद वेगळाच. मित्रांनो ह्या बघू शकता, हे बघा ह्यो मांगरा. पूर्वी शेती बिती करायचो तेव्हा ढोरा बिरा बांधायची आणि जेवण बिवण सगळं होत असायचं. आता ह्यो आचरेकरांचा मांगरा. हे बघा आणि सकाळी पक्ष्यांचं पण किलबिलाट काय जबरदस्त असं सुटलेलं तुम्ही बघू शकतास. आणि या ढोरांनी पूर्वी या वर्षीत काय पाणी नाही. हे बघा या डोबानी पाणी असायचा, पण आता काय पाणी नाही आणि ती बघा तकडे पण ढोरा येतात नायकांची आहेत. हे बघा ह्या जाळीवर पण आपण इकडे खाली येलो खालच्या खांबडात आणि होय पण आता आपल्याला थोडीफार दिसलेली आहेत. जास्ती म्हणण्यासारखी अशी काय भेटणत नाही, कारण लोक ढोरा घेऊन येतात सकाळी आणि ती ये जा असल्या कारणान ते भेटतात आणि भाजी घेऊन जातात. जरा अशी उंच असतात आणि बघा ही अशी येल असते याची फागली. काय काय लोक एका कंटोळी पण म्हणतात, आमच्याकडे फागली म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अडचणी बिडचणीत आपल्याला जाऊ काय बघू शकतास. आणि आपल्याला आता या जाळीवर आपल्याला आता एवढी भेटलेली आहेत. हे बघा
आणि इकडे मांगर होतो. पण आता जास्ती कोण अशी शेती बिती करत नाही आणि ढोराबिरा पण कोण घेऊन येत नाही, त्यामुळे अशी विल्हेवाट लागलेली आहे. तर मित्रांनो बघू शकतास, ही बघा एका टायमाची आपल्या फागली भेटलेली आहोत. ही बघा कशा प्रकारे फागली असतात ती तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही तिकडे वाटेत जाताना आपल्या भेटतात ती काढतलो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमका कोकणातील सकाळ आणि साड्यावर येऊन जंगलात फागली शोधूचा भन्नाट अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणातील तुमका असे रिअल व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाय पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.